म्हणजे आमच्या गावात वैभव राहू दे म्हणजे काय नका बोला तुम्हाला आमच्या गावात वैभव ते आल्यापासून आमच्या गावात बरं चाललंय राहू दे की असं नका ते ऐकतच नाही काय तर काय करू ते आल्यापासून गावाचं बरं चाललंय मग गावाचं राहू दे त्याचं देऊन झालं असं काय. मित्रांनो, ह्या माणसाला बघून तुम्हाला नेमकं काय वाटते? मला तर खूप दया आली. त्याची वाढलेली जटा, केसामध्ये घाण, 6 महिन्यापासून त्यानं आंघोळ केली नव्हती. मी त्याची मदत करू शकलो नाही कारण त्या गावातील व्यक्तींनी आम्हाला त्याचा रेस्क्यू करू दिला नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की तो 25 वर्षापासून या गावामध्ये राहतोय, तो आमच्या गावाचा वैभव आहे, त्याच्यामुळं आमचं गावाचं चांगलं चाललंय, आमच्या गावामध्ये भरभराटी आली. नक्कीच श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. त्याच्यामुळे जर तुमच्या गावामध्ये भरभराटी आणि वैभव आला असेल, गावाचं चांगलं चाललं असेल तर तुम्ही आजपर्यंत त्याच्यासाठी काय केलं? जेवण देत असाल चांगली गोष्ट आहे, पण त्याला दाढी कटिंगची, आंघोळीची आणि नवीन कपड्याची गरज आहे. तुम्ही काय केलं? 6 महिन्यातून एकदा दाढी कटिंग, आंघोळ आणि नवीन कपडे, पण त्याला खरंच आधाराची गरज आहे. विनंती आहे त्याला मला मदत करू द्या. नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन पंढरपूर अनाथाश्रम आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण कटफळ या गावामध्ये आलेलो आहोत. तर या गावामध्ये एक बेवारस मनोरुग्ण या गावामध्ये आपलं आयुष्य जगत आहे. लोक खायला प्यायला जेवण वगैरे देतात, पण जेवण वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण या ठिकाणी ती जटा तुम्हाला डोक्यामध्ये वाढलेली दिसतात किंवा अशा लोकांना ज्यावेळेस दवाखान्याची गरज पडते त्यावेळेस एवढी वाईट अवस्था बघून दवाखान्यामध्ये कोण याला घेत नाही. खरी मदतीची गरज त्यावेळेस असते ज्यावेळेस आजारी पडतात. तर खाणं पिणं इथपर्यंत ठीक आहे, एखादं कोण तर 6 महिने त्यांचं दाढी कटिंग करत असेल तिथपर्यंत चांगली गोष्ट आहे. पण ज्या वेळेस ही लोक आजारी पडतात तर ह्यावेळेस यांना दवाखान्यात कोणीच घेत नाही. का घेत नाही तर हे मनोरुग्ण आहेत आणि यांचे कपडे घाणाचे आणि जटा वाढले. तर मित्रांनो, खरं आधाराची गरज कोणाला? तर रोडवरती कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगणाऱ्या निराधार मनोरुग्णाला आधाराची गरज. ना त्याच्याजवळ आधार कार्ड असेल ना कुठली गोष्ट असेल, फक्त त्याला आधाराची गरज आहे. एवढं त्या ठिकाणी निष्पन्न होते. गावातल्या मंडळीबरोबर थोडीशी चर्चा करू आणि त्याला आधार द्यायचा आपण प्रयत्न करू. बोला बोला काय त्याला तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. आप्पा वाघमाडे. तुम्ही इथले आहे का? बरं, हे जो समोर मनोरुग्ण दिसत आहे हे किती वर्ष झाले या गावात? 20 वर्ष झाले या गावात. मग 20 वर्षामध्ये त्याची दाढी कटिंग आंघोळ कोण बघत होतं? गावाचे लोकच बघतो. 5-6 महिन्यात एकदा दाढी कटिंग आंघोळ. पण एवढ्या 20 वर्षात तो कधी आजारी पडला का? आजारी कधीच पडला. पण आता वय हळूहळू वाढत जाणार त्याचं. मात्र पण आली आजारी पडणार, पण त्यावेळेस दवाखान्यात कोण घेणार? तर आपलं पंढरपूरमध्ये अनाथ आश्रम आहे. युट्यूबला वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल किंवा बघचाल बघितले तर त्यांना आधार देण्यासाठी आपण घेऊन जातो. कोणी नाही परत माघार येते. माघारी यायला तिथं पळून जायला जागा असेल तर माघारी येईल ना. पण त्याला गावाची एवढं नातं त्याचं जोडलंय, आज गाव सोडत नाही. गाव सोडत नाही त्याला हो. अहो, त्याला समजच नाही तर त्याला. नाही सगळं बोलतोय बिलतो, हिंदी बोलतोय बोलतोय. सगळं. राज्यात नाही तो. त्याच्या ओळखी पैसे ठेवायला हे त्याला 100 देतंय रुपये असं असं व्यवहार आहेत त्याचं. बरोबर. लय हे आहे ना, व्यवहार आहेत त्याचं. तर त्याच्या वातावरणात तर त्याला आधाराची गरज हे निष्पन्न होते त्याच्या अवस्थेवरून. तर मित्रांनो, ह्या गावात 20 वर्ष त्यांनी आपलं आयुष्य काढलेलं आहे. म्हणजे त्या गावाबरोबर 20 वर्षात त्याची काय तर नाळ त्या ठिकाणी जोडली गेली असेल. पण सर्व गोष्टी आपण ध्यानात ठेवतात. त्याला आधारची गरज आहे. त्याच्या हातापायाचे नख भयंकर वाढल्यात, केसामध्ये जटाचं रूपांतर झालेलं आहे, वाईट अवस्था आहे. तर असं मला वाटतं की तो थोडं रेस्क्यू करताना झटापट करेल, गाडीत बसणार नाही. त्याला आधाराची गरज आहे. आधार देण्यासाठी योग्य तो मार्गदर्शन घेऊन त्यांना आपल्या भाऊबंधूंची मदत घेऊन त्याला आधार देण्याचा प्रयत्न आणि गाडीत घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. त्या व्यक्तीचं रेस्क्यू करण्यासाठी आपण थोडं पाठबळ देण्याचा प्रयत्न केलं तर गावाच्या लोकांचा किंवा ह्या गावातल्या नागरिकांचा त्यांना नेण्यासाठी विरोध आहे. तर ते म्हणतात की त्यांना घेऊन जाऊ नका, त्यांना ह्याच गावामध्ये राहू द्या. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण आता त्यांची अवस्था वाईट आहे, प्रेम असावं पण पोटापुरतं नसावं, जटा वाढल्यात, अंगावरचे कपडे घाण आहेत. तर ह्या माणसाची पूर्ण जबाबदारी, गावाचं नाव काय या कटपळ या गावाच्या नागरिकांची यांची जबाबदारी आहे. उद्या काय जर कमी जास्त झालं रोडच्या कडाला किंवा गाडीला धडकून नेला तर ती सर्व जबाबदारी ह्या गावातली किंवा ग्रामपंचायतची असेल. कारण ग्रामपंचायतच्या मार्फत आतापर्यंत त्याची पोलिसाला माहिती देऊन, पोलीस स्टेशन मार्फत समाज कल्याणाला माहिती देऊन आत्तापर्यंत त्यांना आधाराची गरज होती. पण आधार देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचल्यानंतर
त्यांना नेऊ नका असे स्पष्ट उच्चार येत आहेत. कारण त्याला नेल्यानंतर लोक नाराज होतील किंवा गावातल्या लोकांचा त्याला नेण्यासाठी विरोध आहे. तर समाज कल्याणाअंतर्गत समाज कल्याणपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. आपण पोलिटिशियन मार्फत ही माहिती देणार आहोत. तर आपण डायरेक्टली नेणार नाही, जे काही रिसर्च प्रोसेस आहे त्याच्यानुसार चालू. गावची माणसं त्यांना नेऊ देत नाही. जर भविष्यात काय त्यांचं 20 वर्ष झाली या गावात आहे, म्हातारपण आलं, आजारी पडले तर सर्वस्व जबाबदारी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची आहे. तर आपण आपलं समाज कार्य या ठिकाणी करणार नाही. त्यांची जबाबदारी ह्या गावाच्या आणि ह्या ग्रामपंचायतची असेल. आपल्या ह्याच्यामध्ये काय अर्थ नाही. तर त्यांच्यानुसार ते जेवण देतात, सगळं दवाखाने पाणी त्यांचं बघतात. तर चला वेळ न घालवता आपण आपल्या पंढरपूरला जाऊ. एक कट घेता किती मिनिटं झाली? तर मित्रांनो कोणाला नाही 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 तसला नाही. ते काय तसलं माथं फिरू फिरू काय नाही. तुम्हाला कुठला आहे तो काय कळलं का? अहो, कशाला त्याला सगळं आगाला वारा येतो, आलाय केव्हा इथे किती झाले ते वर्षी 35 वर्ष झाले त्याला इथे येऊन. ह्या गावात येऊन म्हणजे पोलिसांना काय माहिती कळवलं नाही. कशाला कुणी करावं? आता पोलिटिशियन काही ताब्यात आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की कोण मग आता आपल्याला गावात एखादा बेवारस आला तर आपल्या एक नियमानं काम आहे, पोलिसांना माहिती द्यावं लागतं बेवारस राहतोय. एवढं झालं नाही, तुला घरात शिरायला- बरोबर आहे की? तुला घरात शिरायला आला, तुला पाच गेला तर कळवायचं. आपल्या महाराष्ट्रा बाहेरची मागत पण नाही काय? मागत पण नाही काय? चहा सांग मला. म्हणजे चांगलं झालं पहिल्या तुम्हाला कोणाच्या जमान्यात आलं, तुम्हाला 50 रुपये द्यायला चहा प्यायला. पहिलं 20 रुपये कोण द्यायचे असं राहिले असं काय कोणाला ती काय मस्त वाट जास्त काय त्रास देणार नाही, पण ती कळवलं असतं की. तसं नाही ना. म्हणजे इथं राहू द्या. घेऊन जाऊ. राहू दे म्हणजे आमच्या गावाचं वैभव आहे, राहू दे म्हणजे काय आता काय बोला तुम्ही म्हणता, आमच्या गावाचं वैभव आहे, ते आल्यापासून आमच्या गावाचं बरं चाललंय, पण राहू दे की असं काय ते ऐकतच नाही काय तर काय करू. ते आल्यापासून गावचं बरं चाललंय. बरं चाललंय बरं, मग गावाचं राहू द्या. त्याचं देऊन झालं असं काय राहिलं तर ते चांगली इथं गोष्ट गेलं आहे. तुम्हाला सांगतो, पुन्हा पोरांनी शिवाय देऊन पुन्हा भांडणं करून दूध आणले. कुठल्या पोरांनी? अहो त्या पोरांनी अहो ते तर हाय वाटते की माणसाला त्याच्या आधी पण त्याचे तरी कामाला नेला असेल ते. हो. नाही नाही आणि कोणाला बरं चाललंय की नाही आता तुमचं बरं चाललंय का? त्याला जर नेत असेल पहिलं याच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावं लागते. बेवारस आहे घेऊन चाललोय. बरोबर आहे. तू कोण बी उचलून नेल शेतात काम करायला हवं ते चुकीचं आहे ना. अहो कोण बी कसं नेते, कोण कशाला नेते. आता समजा वाहन चाललंय, ते जर कोणा तर समजा इथं पटत नाही त्या माणसाचं त्याचं सगळं जाऊन असं सोडलेलं का त्याचं कधी काही जाहिरात करून तुमच्या जाहीर करून दिलं इथे नवीन. आपण जाहीर करून येतो सगळं. त्यामुळे जबाबदारीचं काम आहे ना. याला कुठं काय आलं बरं बघा. आता जबाबदारी तर इथं काय आहे, गावाची जबाबदारी काय घ्यायची? तुम्ही नेलं पुढे गेलं हॅलो कशी जबाबदारी कोणाला कळवायचं कोणाला काय? जाऊ दे बघा काही तर मित्रांनो ही काही रेस्क्यू आपण करणार नाही. तर गावात आल्यापासून ते व्यक्ती बेवारस गावात चांगलं चाललंय असं त्याचं काय म्हणणं येतंय. चाललंय म्हणजे तुम्हाला तर- कळलं. नाही जे आहे ते बोलतोय. तर हा रेस्क्यू आपण करणार नाही. हा व्हिडिओ समाज कल्याणामार्फत आपण पाठवतोय. तर आपण महाराष्ट्रभर फिरून रोडवरच्या बेवारस निराधाराला आधार देतो. पण काही गावामध्ये अशी सिच्युएशन निर्माण होती की काय लोक नेऊ देत नाही. तर हा रेस्क्यू होणार नाही कारण तुमच्या समोर आहे. तर वेळ न घालवता आपण पंढरपूरला जाऊया. चला. आता काही काही तर निराधार आहे की ती तुम्हाला सांगतो रातची घरी उघडली तसली न्यायला घ्यायची आम्हाला देऊ तुम्हाला. नाही पण नेलं कोणी होतं त्याला नेमकं? पण आमच्या माहितीनुसार तर कोणी तर घरगुती नेलं होतं असं आम्हाला कळतंय. घरगुती नेलं होतं शेतात वगैरे काम करायचं हिशोबानं असं मला कळलंय त्या ठिकाणी. हा मग आश्रम मध्ये जर आधार द्यायचा असेल तर तुम्ही चर्चा करा. एक तुमचं लेटर पॅड द्या मला बिंग ह्युमन सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याच्या नावानं. तर रेस्क्यू आपण करूया. काय आता गावातच होतो आम्ही पण ते काय गावकरी म्हणतात की त्याला नेऊ देत नाहीत पोरं गावची आमच्या तुमका आला विषय पडायचा. काय म्हणतात हा इथं गावामध्ये आलतो आता गावातच. मला एक लेटर द्या. आपलं काय कोण होतं एक मिनिट थांबा बोलते सगळ्यांचं म्हणणं येते हो घे नेऊ नका त्यांना मी तेच बोललो की अंत्यविधी कोण करणार दवाखान्यात बसल्यावर त्याशी हजार जाऊन कोण बसणार. तर त्यांचं असं म्हणणं येते की ते माणूस गावात आल्यापासून गावचं भलं चाललंय चांगलं चाललंय. हा
नाही ना ते काय आता आम्ही रिसर्च नेणार आता असं नेत नाही पोलीस स्टेशनचं आणि ग्रामपंचायतचं लेटर आलं तरच न्यायचं आता तसं नेणार नाही. हा व्हिडिओ घेतलाय मी सगळा व्हिडिओ घेतलाय मी दादा. हा ते व्हिडिओ काय अपलोड काय करणार समाज कल्याणला मला माहिती द्यावं लागते. कारण उद्या आमच्या कामाची चौकशी बसली तुम्ही ह्या गावात मनोरुग्ण का नाही आला नाही तर मला तिथं उत्तर द्यावं लागतं ना. हा ठीक आहे चालते काय अडचण नाही. ते जे म्हणतात नेऊ नका त्यांना म्हणावं द्या काय कमी जास्त झालं तर ते सगळं बघा. चला चला वेळ अजून आश्रमला लाईव्हला जायचं मित्रांनो. लाईव्हचा वेळ होतोय आपला. चला काय झालं कधी या म्हणतात पोलीस मित्रांनो अंधश्रद्धा या ठिकाणी बघा त्या बाबांचं असं म्हणणं येत होतं की 20-25 वर्ष झालं तो मनोरुग्ण आमच्या गावामध्ये आलाय आणि तो मनोरुग्ण गावामध्ये आल्यापासून गावाचं चांगलं चाललंय. चांगली गोष्ट आहे गावाचं चांगलं चाललंय अजून चांगलं चालावं. पण गावाचं चांगलं फक्त बघू नका त्या बेवारस मनोरुग्णाचं बी चांगलं बघा. आज त्याच्या डोक्यामध्ये जटा झाल्यात त्याच्या अंगावरती एवढे घाण कपडे आहेत त्यानं आंघोळ केली नसेल 6 महिने झालं तर त्याचं बी थोडं चांगलं बघा. तुमच्या गावाचं चांगलं चाललंय पांडुरंगाची देवाची कृपा होते अजून तुमच्या गावाला भरभराटी होते. पण तुमचं जे म्हणणं येतं की त्या माणसामुळे गावाला भरभराटी आली पण ज्या माणसामुळे गावाला भरभराटी आली त्या माणसाचं पण तुम्ही थोडंफार कल्याण करायचं होतं असं माझं वैयक्तिक मत येते. तर याच्यामध्ये मित्रांनो रेस्क्यू करायला गेला असता आपल्याला विरोध झाला त्या ठिकाणी. तो माणूस आपल्याला घेऊ दिला नाही सांभाळू जाऊ दिला नाही. तर त्या माणसाचं उद्या काय बरं वाईट झालं किंवा रस्त्याला धडकून कुठल्या गाडीला मिळाला किंवा उद्या तो आजारी पडला तर त्याच्यासोबत दवाखान्यात कोण बसणार हा प्रश्नचिन्ह असंच राहणार आणि तो एके दिवशी रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत आपलं श्वास सोडणार. आणि अशा प्रकारे काही ठिकाणी मनोरुग्णाचा रेस्क्यू केल्या गेल्यानंतर असे सुद्धा अनुभव येतात. तर मित्रांनो जसं असेल तसं असेल आपण कोणाच्या विरोधात जाऊन आपल्याला काम करायचं नाहीये. फक्त समाजकार्य करत असताना असेही अनुभव येतात हे तुम्हाला दाखवायचे एक प्रामाणिक प्रयत्न. तर हे समाजकार्य घडलं नाही काही गावातल्या नागरिकांमुळं. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबवतोय. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मानाचा रामकृष्ण हरी.